आपल्याला आजचा जो आपल्या इथे गरबा वर्कशॉप झाला कसा वाटला तो तुम्हाला? आजचा गरबा वर्कशॉप खूपच छान होता. सर वेळात वेळ काढून आले, त्याच्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. आणि आम्ही खूप जास्त छान एन्जॉय केला गरबा. असंच नेक्स्ट टायमिंगला गरबा घ्या असं मी सरांना विनंती करते. थँक्यू. सरांनी खूप छान गरबा घेतला. आम्हाला इथे येऊन खूप छान एन्जॉय झाला आणि सरांचे स्टेप खूप छान होते आणि इझी होते. आम्ही लवकर शिकलो. सो ह्याच्या पुढे सरांना हो, इन्व्हाइट. बोलवायचं का? हो हो, नक्की नक्की? नक्की. सर काय वाटतं तुम्हाला? छान. शिवडान्स अकॅडमी आणि जय सरांनी इन्व्हाइट केलं त्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. आणि शिवडान्स अकॅडमीच्या सर्व स्टुडंटची, पॅरेंट्सची, पार्टिसिपेट्स ऑफ दी गरबा वर्कशॉपची एनर्जी पाहून खूप आनंद झाला. नेक्स्ट टाइम यायला आवडेल. सर्वांना मनपूर्वक हार्दिक तुम्ही खास करून शिवडान्स अकॅडमीचे मेंबर आहात. आपल्या एका हट्टापायी सर क्लासमध्ये गरबा झाला पाहिजे, हो. बरोबर? सो आज गरबा झाला तर कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं आणि माझी खूप इच्छा होती की त्यांनी म्हणजे तुम्ही खरं तर शिकवावं, पण तुम्ही एक आमच्यासाठी खूप चांगलं केलं की सरांना एक बोलवलं एक ॲज अ कोरिओग्राफर म्हणून. आणि सर तुमचे पण भरपूर म्हणजे थँक्स की तुम्ही आले आमच्यासाठी वेळ काढून आणि तुम्ही भरपूर चांगले चांगले स्टेप शिकवले, त्याच्यासाठी पण थँक्स. आणि परत या, आमची ही इच्छा आहे. नक्की. आणि अजून भरपूर सारे स्टेप शिकावे ही आमची इच्छा. थँक्यू. आशुतोष सर, आज आपण भोसरीमध्ये म्हणजे नांदेड सिटी टू भोसरी हो. इतक्या लांबनं तुम्ही वेळात वेळ काढून आले. खास करून एक आपलं रिलेशन आहे, बरोबर कारण की इतक्या वर्षापासून आपण एकत्र इंडस्ट्रीमध्ये काम करतोय. बरोबर. सो या आपल्या क्लासमध्ये येऊन म्हणजे शिव डान्स अकॅडमी ही एक आमची फॅमिली आहे. इथे सगळे हसत खेळत राहतो. सो आपल्या क्लासमध्ये येऊन तुम्हाला आज काय शिकायला भेटलं? सो आपण जे शिकवलं ते सगळ्यांना सरप्राइझिंग होतं. सो तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. कारण शिवडान्स अकॅडमीमध्ये लहान मुलांपासून ते अगदी अडल्ट लेडीज सुद्धा स्टुडंट्स आहेत. प्रत्येकाला शिकायची इच्छा आहे हे लक्षात येत होतं, शिकायची एक भूक आहे हे लक्षात येत होतं. आणि तुमचे जे कोरिओग्राफर आहेत आदरणीय जय सर यांनी सर्व स्टुडंट्सला प्रॉपर नॉलेज देऊन त्यांच्याकडून एफर्ट्स घेऊन हार्डवर्क करून सर्व काही तयारी करून घेतली आहे हेही लक्षात येत होतं. जेव्हा मी त्यांना शिकवत होतो तेव्हा बऱ्याच आता वर्कशॉप्सला, कॉम्पिटिशन्सला, इव्हन माझे स्वतःचे सुद्धा क्लासेस आहेत, इतर लोकांच्याही क्लासेसमध्ये मी जातो. स्टुडंट्सला थोडंसं ग्रास्प करायला थोडासा वेळ लागतो. बट तुमच्या इथल्या स्टुडंटची ग्रास्पिंग पॉवर एवढी चांगली आहे की अगदीच प्रॅक्टिस करा, सरांना साथ द्या. कारण आयुष्यामध्ये एक गुरु लाभणं आणि तोही जय सरांसारखं असणं फार भाग्यवान आहात तुम्ही की तुम्हाला जय सरांसारखे गुरु लाभलेले आहेत. असंच सरांना सपोर्ट करा. आणि आता ही एक ब्रँच आपली आहे. येस येस. अशा आणखीन अनेक ब्रँचेस आपल्या होत, अनेक स्टुडंट्स आपल्या हातून घडोत, हीच नटराज देवाचरणी प्रार्थना आहे. कारण की हा पण प्रवास जो माझा होता ना, म्हणजे आज तुम्ही नांदेड सिटी टू भोसरी, हो हो हो. शुक्रवार पेठ ते शिवडान्स अकॅडमीचा प्रवास हा भोसरीमध्ये येऊन थांबलाय अरे वा. कोविड नंतर. कारण की सो खूप काही काय बघितलं. सो आज फर्स्ट टाइम मी आजपर्यंत कधीच बाहेरून कोरिओग्राफर किंवा कधीच कोणाला बोलणं, जे शिकवलं ते मी माझ्याकडून शिकवलं. कारण की जी गोष्ट आपल्याला येत नाही बरोबर ती कुठल्याही कोरिओग्राफर्सनी शिकवू नये. बरोबर. जे तुम्हाला येते ते तुम्ही शिकवावं, पण वेडवाकडं नाही. ज्याला येते त्याला आवर्जून बोलवावं. बरोबर. सो यानं त्याची रिस्पेक्ट करावी. म्हणजे जे कोणी फ्युचरमध्ये असतील आता नवीन नवीन कोरिओग्राफर्स काय मार्केटमध्ये येत आहेत, बरोबर. सो त्यांना पण मी एवढं सांगेल की जी गोष्ट तुम्हाला येत नाही बाहेरून कोरिओग्राफर बोलवा की जे बरोबर. ज्यामध्ये प्रॉपर आहेत. खरी गोष्ट आहे. आणि सो येत्या काही महिन्यामध्ये आपल्या डान्स क्लासची ग्रँड ओपनिंग असणार आहे. अरे वा. ग्रँड ओपनिंग. सो ऍज अ गेस्ट म्हणून मी तुम्हाला बोलवेल. नक्कीच, आणि सो आपले इतके सारे मोठमोठे कार्यक्रम होत असतात खास करून महिलांसाठी. सो आपल्या क्लासमधल्या कुठल्या महिलांना असं तुम्ही न्याल की तुमच्या स्टेजवरती की जे की आम्हाला वाटलं पाहिजे की बाबा शिव डान्स अकॅडमीचे एक मेंबर इथं आलेली आहे, मॉडेलिंगचे झाले, ऍक्टिंगचे झाले, म्हणजे असे भरपूर आम्ही बघत राहतो तुमचे. बरोबर बरोबर. सो असं कोणी वाटलं का तुम्हाला? सर्वच चांगले आहेत.
आता माझ्या ऍज अ कोरिओग्राफर तुमचा जरी मी एक दिवस कोरिओग्राफर असतो तरी मी गुरु समान आहे तुम्हाला, आणि सर्व विद्यार्थी हे मला सारखे आहेत, कोणीही मला कमी किंवा जास्ती असं नाहीये. मेहनत करण्यामध्ये फक्त काही जण कमी पडतात, ते मेहनत तुम्ही स्वतःहून केली पाहिजे. कारण दिवसामध्ये 24 तास असतात, 24 तासातला 1 किंवा 2च तास तुम्ही सरांकडे असता, इतर सर्व वेळ जो आहे तो तुम्ही स्वतः घरी असता. तर सेल्फ प्रॅक्टिस जी आहे ना ती फार इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी सेल्फ प्रॅक्टिस करा, सर्वांनीच एफर्ट्स घ्या, डेडिकेशननी करा, पेशन्स ठेवा. इम्पॉर्टंट, तुम्हाला डान्स फील्डमध्ये किंवा कोणत्याही फील्डमध्ये मेहनत केल्याशिवाय कधीच काही मिळत नाही. एफर्ट्स घ्यावे लागतात. मला स्वतःला माझ्या आयुष्याची 10 ते 12 वर्ष काहीच मिळालेलं नाहीये, सरांनाही माहिती. आम्ही एकत्र स्ट्रगलिंग पिरियड मध्ये होतो. आता आम्ही काही आमच्या मेहनतीनंतर अचिव्हमेंट्स केल्या, त्यानंतर आम्ही हळूहळू उदयास येतोय. आणखीन मी स्वतः म्हणत नाही की मी स्टार झालोय, किंवा मला सरांनी जरी इथे सेलिब्रिटी कोरिओग्राफर म्हणून बोलवलेलं असलं तरी मी कधीच म्हणत नाही की मी स्वतः सेलिब्रिटी कोरिओग्राफर आहे. मी आणखीन शिकतोय. मी तुम्हाला जरी शिकवत असलो तरी मी आणखीन शिकतोय, कारण माणूस हा शेवटच्या श्वासापर्यंत शिकत असतो. कितीही मोठा झाला, कितीही ज्ञान आलं तरी ते अपुरंच असतं. त्यासाठी तुम्ही सर्वजण जे आहे एफर्ट्स घ्या, सरांकडून शिका. फक्त डान्स नाही तर सरांनी आता सांगितलं की मॉडेलिंगचं सुद्धा करा. मी स्वतः बरेच मोठमोठे इव्हेंट्स वगैरे ऑर्गनाईज करत असतो, सरांना मी तसं कळवत जाईन, आणि सर तुमच्याकडून तशी मेहनत करून घेतील, आणि नक्कीच तुम्हाला मी सर्वांनाच, एकाला नाही सर्वांनाच चान्स देईन. पण तशी एफर्ट्स आणि तशी मेहनत तुम्ही घेतली पाहिजे, ते गरजेचं आहे. आणि मनापासून धन्यवाद सर Thank you, की तुम्ही thank you. वेळात वेळ काढून आल्याबद्दल, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.